ठरलं होतं शिवनेरी गडावर साऱ्यांनी आणाबाका घेतल्या होत्या. शिवाई जगदंबेच्या समोर वाटलं होतं संपलं एकदाच वैर. जाधव भोसल्यांचं कायमचं वैर संपलं. हा बाळासाहेब त्या रात्रीला तुमच्या जीवनी सुखाची निद्रा घेतली, पण काही दिवस उलटायच्या आत ते सुख आमच्यापासून दुरावला. बस आबासाहेब कुठं पाहू आम्ही तुम्हाला. वाटलं होतं जाधव भोसले एक झालेत, होईल हिंदवी स्वराज्याची सुरुवात, पण सगळं सगळं संपलं. सगळं एका एका भावाची आठवण येत होती. दादा दादा म्हणून एकुलती एक बहीण टाव पडत होती. कुणी कुणी दिसणार नाही. कायमचं माहेर संपून गेलं होतं. माहेर जायचं पण कोणाकडे जायचं, कोणाच्या दारात पायतान सोडायचं, कुणीच राहिलं. आबासाहेब आबासाहेब अन्न पाणी सोडलं. 2 दिवस होऊन गेले. 2 दिवस गरोदर असणाऱ्या जिजाऊ साहेबांनी अन्नाला स्पर्श केला नाही. पोटातला गर्भ गरगरा फिरत होता. 3रा दिवस उजाडला. लक्ष्मीबाई जेवणाचं ताट घेऊन आल्या. राणीसाहेब उपवास करून दुःख हलकं होणार नाही हो. 2 घास घ्या राणीसाहेब. नको आम्हाला. राणीसाहेब अन्नावर राग काढून काय होणार. स्वतःसाठी नाही, निदान पोटातल्या गर्भासाठी तरी अन्न घ्यावं लागेल. 2 दिवस झाले आपण अन्नाला स्पर्श केला नाही, पाण्याचा घोट देखील घेतला नाही. मग लेकरासाठी, पोटातल्या गर्भासाठी राणीसाहेब आपण 2 घास घ्यावे. ताट बाजूला सारला. लक्ष्मीबाई गडकऱ्यांच्या महालामध्ये गेल्या. सांगितलं 3रा दिवस उजडलाय हो. तुमच्या अक्कासाहेबांनी अन्नाला स्पर्श केला. हे असंच घडत राहिलं तर याचा गर्भातील बाळावर परिणाम होईल. तुम्ही विनंती करा तुमच्या अक्कासाहेबांना. विश्वासराव गेले. पहिले आई शिवाईच्या दरबारात गेले. हे जगदंबे तुझ्या पुढे पदर पसरतो, पण मी गेल्यानंतर माझ्या अक्कासाहेबांनी घास घ्यावा एवढी बुद्धी दे माझ्या अक्कासाहेबांना. शिवाई देवीचं कुंकवाचं लेणं अक्कासाहेबांच्या कपाळाला लावलं आणि सांगितलं, ताई नको या विश्वासरावाला संकटात टाकू. शहाजी राजांना वचन दिले आम्ही, स्वतःसाठी नाही पण उद्याचा जन्माला येणाऱ्या बाळासाठी तरी आपण 2 घास घ्यावा. समोर ताट धरलं. विश्वासरावाने भाकरीचा तुकडा मोडला आणि डायरेक्ट राणीसाहेबांच्या ओठाला लावला. घ्या ना. नकोय विश्वासराव. घास नरड्या खाली उतरतच नाही हो. अन्न पुढे आल्यानंतर त्या घासामध्ये बाप दिसतो आमचा. एक एक भाऊ डोळ्यासमोर येतो. कसा घास घशाखाली उतरेल सांगा ना विश्वासराव. राणीसाहेब 3 दिवस झाले. पोटात अन्नाचा कण नाही हो. जर तुम्हीच अन्न ग्रहण करणार नसेल
तर हा शिवनेरी गड आजपासून सगळा सेवकाचे सगळे उपोषण सुरू करते. विश्वासराव एवढा टोकाचा निर्णय नका घेऊ. मग आपण तरी काय एवढा टोकाचा निर्णय घेताय? दुःख किती काळ सांभाळावं? एक दिवस हे दुःख सोडावं लागेल. विसरून जाऊ या दुःख. कसं विसरावं? विसर ना सख्या, विसरावं लागेल राणी सरकार. ते विसरायचं यासाठी की याचा सूड उगवायचा आहे आपल्याला. तो सूड उगवण्यासाठी दुःख विसरावं लागेल. घ्या घास. पुन्हा विश्वासरावांनी घास पुढे केला. मग मात्र हात धरून घास मुखामध्ये घेतला. पण या अण्णाच्या साक्षीनं हे जिजाऊ आज प्रतिज्ञा करते, माझ्या वडिलांचा माझ्या भावाचा सुडाचा बदला घेतल्याशिवाय ही जिजाऊ स्वस्थ बसणार नाही. ही जिजाऊ स्वस्थ बसणार.